नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आनंद यादव सरांची घरभिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत. याच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आणि तुमची मते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात. भाड्याच्या 2 बैलजोड्या नी घरची एक जोडी अशी 8 दिवस लावून सगळ्या रानाच्या कडांवरून आत घुसलेलं गवत कुंदा काढून घेतला. रानातली काशाची ठिगळं माणसं लावून खंदून काढली. वेडेवाकडे झालेले बांध नीट केले. कितीतरी वर्षात रानाला खोल नांगरट लाभली नव्हती, ती लाभली. आतलं कोरं रान वर आल्यानं रानाची आवड कसे टवटवीत वाटू लागले. जेवढं जमेल तेवढं गावातलं खत ओढलं आणि रानात ढीग सोडले. पावसाळ्यात सल्फेट लागेल म्हणून थोडे पैसे बँकेत ठेवले. आईनं 50 ओलांडली होती, तर दादा आता 60 ओलांडणार होता. तरीही सगळ्यांचा उत्साह वाढला. कष्टाला लागणारा पैसा 2-3 वर्ष आपण घातला की मळा उजागराला येईल याची खात्री वाटत होती. एकदा जम बसला की मग घरादाराची काळजी करावी लागणार नव्हती. मग थोडे थोडे पैसे दिले तरी चालणार होतं. आप्पा नुकताच 7वीला आणि दौलत 2रीला गेलेला. 20-22 वर्षांच्या शिवानं अंग धरलं नसलं तरी त्याचा आजार नष्ट झाला होता. आता तो धोतर पटका निसूळ मळ्याला जात येत होता. हिरा कायमची सासरून माहेराला आल्यासारखी झाली होती. जमेल तशी कामं ओढत होती. सुंदराच्या घरात सासू सुनेचे वाद चालले होते. लक्ष्मीचं वय आता 15 वर्षांचं झालेलं. सुंदरानंतर तिची लग्नाची पाळी आलेली. लक्ष्मीचा बांधा अटकर, उंची कमी, माणसांशी हसून खेळून राहणारी, रंगानं आईसारखी, काहीशी सजगुरवानाची, कामाला हुशार. त्यामुळं आईची स्वयंपाकाची काळजी मिटलेली. सकाळी दोघी मिळून स्वयंपाक करायच्या आणि लवकरच मळ्याला जायच्या. आईला डोईवर जेवणाची बुट्टी नी लक्ष्मीच्या ताब्यात 2 दुभती म्हसरं, 10-18 वर्षांच्या अनसाच्या ताब्यात शेरडं. पुष्कळ वेळा म्हसरं शेरडं लवकरच मळ्याकडे येत नी उसाच्या आधी साराच्या कडनं, उसाच्या कडनं पाटाच्या पाण्यावर आलेल्या हिरव्या दड्डाला दात घासत. अशावेळी अनसाबरोबर दौलाही असे. कुणीतरी मोठ अवजार चालवी, कुणी पाणी पाजी, कुणी बैलांसाठी म्हसरांसाठी उसाचा हिरवा पाला काढी, कुणी भाजीपाल्यात माळवं दळव्यात खुरपण भांगलन करी. त्यामुळं कामं उन्हाच्या आधी होऊन जात. उन्हाचा सगळ्यांनाच तासभर इसवाटा मिळे. व्यवहारशीर कामं चाललेले बघून मनात भविष्यातलं एक चित्र आकार घेई. शिवा अडाणी राहिल्यामुळं त्याला शेती बघावी लागणार होती. दौला आप्पा यांना आपल्या एवढा शिकवायचं आणि आपल्या तोडीस तोड होईल असं घडवायचं. उरलेल्या दोन्ही बहिणींची लग्न करून त्यांना जरा बऱ्यापैकी सासर मिळालं तर पाहायचं. आम्ही सगळेजण भाऊ एकत्र राहिलो तर आम्हा भावांची सगळी पोरं टारं एकत्र राहतील नी शिकतील. शिवा अडाणी राहिला तरी त्याची पोरं शिकून शहाणी होतील नी शिवाचं पांग फेडतील. आपण ही पेंडी गच्च बांधून ठेवली पाहिजे. ती सुटली की काडी काडी वाऱ्यावर उडून जायला उशीर लागणार नाही. जाग्याला काहीच उरणार नाही. मी घरादारासाठी उत्साहानं रानाच्या लागवडीला पैसा घालत होतो. सगळा जीव रानात ओतावा नी ते गारेगार करून टाकावं. भावंड त्याच्या सावलीत विसावलेली दिसावीत. त्यांच्या अंगावर मुठमुठभर मांस आलेलं दिसावं. त्यांचा कोळपून करपून गेलेला रंग जरा तरी उजळ व्हावा असा ध्यास लागलेला. स्मिताच्या रूपानं अनेक वर्षांनी बाहेरचं माणूस आमचं होऊन घरात आलं होतं. आई जाधवांच्या घरातून ह्या घरात सून होऊन आली नी त्यानंतर 50-1 वर्षांनी घाटूगड्यांच्या घरातून शिकलेली सून या घरात आली. एक नवं माणूस आपलं झाल्याचा आनंद सगळ्या भावंडांना झाला होता. त्यांचा उत्साह वाढला होता. बहिणींना वाटत होतं वहिनीच्या रूपानं आपलंच एक शिकलेलं रूप आकाराला आलंय. त्या वहिनी वहिनी म्हणत तिच्या भोवती गर्दी करत होत्या. तिला आपल्याबरोबर नेत होत्या. आपल्या साहेब झालेल्या लेकाच्या निमित्तानं एक शिकलेली सून तिचं घराणं सोडून आपल्या घराण्यात आली. ती ज्या घराण्यातून आली ते डॉक्टरांचं घराणं असलं तरी आपला पोरगाही त्याच तोडीचा आहे.
त्यामुळं आपलं घराणंही शेतकऱ्याचं असलं तरी त्या घराण्यापेक्षा काही कमी नाही या उन्मादक आनंदात आई होती. तिच्या शेजारणींशी होणाऱ्या बोलण्यातनं ते उमटत होतं. मोठ्या घरची मुलगी लेकाच्या निमित्तानं आली. तिला जपलं पाहिजे. शेतकऱ्याचा घबडगा तिला सोसणार नाही. धसाधसीची कामं तिला झेपणार नाहीत. उगच आपलं इकडं तिकडं हिंडून फिरून खाऊ दे असं दादाला वाटे. कुलदैवत ज्योतिबा, कोल्हापूरची अंबाबाई, आमच्या भागातलं जागृत देवस्थान म्हणून ओळखला जाणारा वाडीचा हलसिद्ध आप्पा यांच्या दर्शनासाठी लग्नानंतर वावर जत्रा निघाली. बघता बघता 15 जून उजळला नि मला 20 जूनला कॉलेजवर हजर होण्याचे वेध लागले. स्मिता फक्त SSC झाली होती. तिला पुढे शिकून निदान BA तरी करावी अशी माझी इच्छा होती. तिच्या घरच्यांची नि तिची त्याला अनुमती होती. डॉक्टरांच्या बदल्या ज्या तालुक्याच्या ठिकाणी होत तिथं कॉलेज नसल्यामुळं नि मुलींना शहरगावी स्वतंत्रपणे ठेवणं डॉक्टरांना अनेक कारणांनी गैरसोयीचं वाटल्यानं त्यांनी स्मिताचं शिक्षण थांबवलं होतं. पंढरपूर कॉलेजमध्ये पदवीपूर्व वर्गात आर्ट्सला तिचं नाव घालण्याचं निश्चित केलं. आमच्या संसाराचा खरा प्रारंभ पंढरपुरात सर्वार्थानं होणार होता. मी जी 2 खोल्यांची जागा प्रथम घेतली होती तीत प्राध्यापक भोसलेला मी पार्टनर केलं होतं. त्याला दुसरी जागा बघ असं कसं म्हणायचं? अवघड वाटत होतं. त्यापेक्षा आपण स्वतंत्र जागा बघावी असा मनात विचार केला. ती जागा मिळेपर्यंत स्मिताला पंढरपूरला आणता येणं शक्य नव्हतं. म्हणून मी पंढरपूरला एकटंच जायचं आणि जागा मिळाल्यावर स्मिताला पंढरपूरला घेऊन जायचं असं ठरवलं. माझा हा सगळा बेत मी आईला सांगितला, पण तिला तो पसंत पडला नाही. तिला वाटत होतं निदान 1 वर्षभर तरी मी स्मिताला कागलमध्ये ठेवावी. मी येत जात राहावं. तिला आता शिकण्याची काही गरज नाही. तिनं संसार करावा. पण माझा बेत वेगळा होता. स्मितानं पदवीधर व्हावं, नोकरी करावी. शहरात राहायचं तर खर्च जास्त असतो. आमच्या घरात फुटका पैसाही शिल्लक नाही. गावाकडचं एवढं मोठं घर उभं करायचं तर माझ्या एकट्याचा पगार चहा चिवड्यालाही पुरला नसता. त्यात माझाही संसार शहरात उभा करायचा होता. त्याची तयारी चटणी मिठाच्या बरण्या विकत घेण्यापासून करावी लागणार होती. माझ्या पुढं माझं आयुष्य पसरलं होतं. मला अनेक आघाड्यांवर एकट्याला तोंड द्यावं लागणार होतं. म्हणून स्मिताला शिकवण्याच्या बाबतीत दिरंगाई करून किंवा निरुत्साह दाखवून भागणार नव्हतं. हे सगळं काही मी आईला सांगू शकत नव्हतो. तिला ते कळणं अशक्य होतं. येणाऱ्या काळातील जीवनाची गुंतागुंत, जीवनविषयाचा वार्धक्यापर्यंतचा विचार, मुलं बाळं व त्यांचं शिक्षण, चांगल्या जीवनाची कल्पना हे सर्व तिला समजणं कठीण होतं. ती फक्त उद्याच्या दिवसाचा जगण्याचा विचार करू शकत होती. तिच्या जीवनाच्या रीतीत तेच योग्य होतं आणि शक्यही. स्मिताच्या शिक्षणाचा माझा बेत मी आईला सांगितल्यावर ती म्हणाली, आंदा तू अर्धा जन्म जाऊस तर नुसता शिकलास, ते अजून पुरं झालं नाही वय. आता तिला कशाला बायकाच्या जातीला शिकवतोयस? आई, ते तुला कळायचं नाही. तिला शिकवलं पाहिजे. आपल्या घरादाराला ते उपयोगी पडेल. ती जर शिकत राहिली तर संसार कवा करायचा तू? दाढी गळ्यात आल्यावर? आईला लगेच पोरं बाळांचं सुचवायचं होतं. घरात नुकतंच पोरं जन्माला येणं बंद झालं होतं. सगळ्या भावंडांना वाढवून मार्गी लावण्याची जबाबदारी शेवटी मलाच उचलावी लागणार होती. पोराबाळांचं घरात लेंढा राहिल्यावर काय काय यातना भोगाव्या लागतात याचा मला चांगलाच अनुभव आलेला. हे बघाय, या वक्ताला तू काहीतरी घोलमेड करत बसू न ग. तिला शिकवायची म्हणजे शिकवायचीच. तिला पुढच्या महिन्यात मी पंढरपूरला घेऊन जाणार. मी वैतागलो. काहीतरी कर्जा तिकडं, आई उसळून मला म्हणाली. मधल्या सोप्यात भाजी निवडत बसलेल्या स्मिताच्या कानावर हे शब्द पडत होते. मला वाटू लागलं हा वाद स्मिताच्या समोर होऊ नये. तिच्याकडं माझं लक्ष गेल्यावर मी गप्प झालो. माडीवर जाऊन बसलो. वाटू लागलं उद्या आपण पंढरपूरला गेल्यावर स्मितामध्ये आणि आईमध्ये वादावादी होईल. एखाद्या वेळेस आई स्मिताला भरवील. मी शिकणारच नाही म्हणून सांगेन, स्मिता तर अजून नवीन, तिला इथं येऊन 7-8 दिवसही झाले नाहीत. तोवर घरातले वाद तिच्या डोळ्यात देखत घडतात. आईला एवढं कळत नाही की नाही म्हटलं तरी घरात परकं माणूस आलंय. अजून तिला ह्या घराविषयी आपुलकी निर्माण व्हायची आहे. अशा वेळी आपण जर तिच्यासमोर वाद घालत बसलो
तर ह्या घराविषयी असलेलं तिचं कोरं मन प्रेमानं भरायच्या ऐवजी शंकाकुशंकांनी मळून जायचं. तिला ज्या घराविषयी जिव्हाळा वाटायच्या ऐवजी परकेपणाच वाटू लागेल. घरात आई नेहमी दादाबरोबर वाद घालते, भांडण काढते, पोरांवर वैतागल्यावर त्यांना मनात येईल ते बोलते. आईचा स्वभावच तसा आहे असं समजून आतापर्यंत मी तिकडे दुर्लक्ष करत होतो. पण स्मिताला हे काही अजून माहीत नाही. अशा वेळी ही भांडणं, आईचा तोंड सोडण्याचा स्वभाव बघून स्मिता बिचकून जाईल. माहेरी गेल्यावर कदाचित त्यांच्या घरी याच्यावर चर्चा होईल आणि गैरसमज होतील. अडाणी घरातील माणसंही भांडखोर नि आडदांड आहेत म्हणून डॉक्टर स्मिताला पाठवून देणार नाहीत. आपण इथं आहोत तोवर या वादविवादावर अंकुश ठेवू. पंढरपूरला गेल्यावर आईला सांगणार कुणी? मी स्मिताला काही दिवसांसाठी माहेरी पाठवण्याचा निर्णय घेतला. पंढरपुरात मला जागा मिळाली की मी तिला पंढरपूरला न्यायचं ठरलं. आईला मी दुसऱ्या दिवशी म्हणालो, आई, स्मिताला मी थोड्या दिवसांसाठी कोयना नगरला लावून देतो. आता आम्ही एकदा पंढरपूरला गेलो की अभ्यासात वरीसभर तिला माहेराला जाता येणार नाही. दिवाळीला थोडे दिवस गुढीपाडव्याच्या टिपणीला परीक्षा झाल्यावर आम्ही इकडेच परतणार. मला काय विचारतोस? तुला काय करायचं असेल ते तुझं तू कर. ती गप्प बसली, आतल्या धुमसत राहिली. मी काही बोललो नाही. बोललो तर भांडणाला तोंड फुटणार हे मला माहीत होतं. स्मितासमोर तमाशा व्हावा असं वाटत नव्हतं. शिवाय हातात फक्त 2च दिवस बाकी होते. मनाचा धडा करून निर्णय घेतला आणि मी स्मिताला कोयना नगरला घेऊन गेलो. दुसऱ्या दिवशी कोयनेहून कराडला गेलो आणि पंढरपूर गाडी पकडली. पंढरपुरात कॉलेज सुरळीत सुरू झालं. यावर्षी कॉलेज कैकडी महाराजांच्या मठातनं गावाबाहेर स्वतःच्या इमारतीत गेलं. त्यामुळं गेल्या वर्षी घरापासनं 2-3 मिनिटांच्या अंतरावर असलेलं कॉलेज आता चालत अर्ध्या तासाच्या अंतरावर गेलं. कॉलेज मोकळ्या हवेत नि विस्तीर्ण जागेत गेल्याचा आनंद झाला. कॉलेजला काहीतरी आकार आल्यासारखं वाटलं. मठातल्या कॉलेजात शिकवण्या घेतल्यासारखं वाटत होतं. जागेसंबंधी SS भोसलेजवळ बोललो, बाळ, आता मी पत्नीला पंढरपुरात आणण्याचा विचार करतोय. त्यामुळं मला 2 खोल्या असणं सोयीचं जाणार आहे. तुला भाड्याच्या दृष्टीनं एकच खोली असणं सोयीचं आहे. तेव्हा आपण दोघे जागेच्या शोधात राहूया. तुला एखादी खोली मिळाली तर तू तिथं राहायला जा. 2 खोल्या मिळाल्या तर मी तिथं राहायला जाईन. मी इथनं गेलो तर तुला मात्र इथल्या 2 खोल्यांचं भाडं द्यावं लागेल. तेव्हा तू एका खोलीच्या शोधात राहा. पण जागेची फार शोधाशोध करावी लागली नाही. 15-20 दिवसांच्या आत भोसलेची बदली साताऱ्याला झाली. त्याच्या जागी मराठीचे प्राध्यापक ह.व्ही. तोडमल यांची प्राचार्यपदी नेमणूक होऊन ते पंढरपूरला आले. पहिले प्राचार्य चौगुले बदली होऊन इतरत्र गेले. स्मिताला पंढरपुरात आणण्याचा माझा मार्ग मोकळा झाला. रविवारला धरून 2 दिवसांची रजा काढून मी गावी गेलो. वेळ घालून भागणार नव्हतं, कारण पोर्शन पुढं सरकत होता आणि स्मिताचं नाव पदवीपूर्व वर्गात अजून नोंदवायचं होतं. एक दिवस कागलात राहून कोयनेला जायला निघालो. आईला बाळ भोसलेची बदली झाल्याचं आणि माझी मूळच्याच जागेत सोय झाल्याचं सांगितलं. उद्या मी स्मिताला घेऊन पंढरपूरला जातोय. पण आई माझं ऐकण्यात काहीच रस घेईना. शेवटी मी तिला म्हणालो, मला आता तिथं संसार सुरू करायचा आहे. संसार म्हणजे नुसती 2 वक्ताच्या जेवणाची व्यवस्था करणार. माझा संसार ह्या संसारातच आहे. तवा मला ह्या संसारातली एक कळशी, माझं ताटवाटी, तांब्या आणि बसायचा पाठ पाहिजे. घोंगड्याची एक दशी सुधीक मिळणार नाही तुला या संसारातली. वार खेळ्या, शिकून साना झालायस वय. हळूच पिंजऱ्यातनं गड बोलून सटकायलास आणि आता जाता जाता उपाटा मारून जातोस होय. जा की तिकडं भया भया करत. चांगला पगारदार झालायस, चांगला डॉक्टर सासरा मिळवलायस. तुझ्या बनी म्हणणारा इथं गांडी तोंडात माती जायस तो राबराबत्यात नि पोटाला मिळवतात. त्या अशाच इकडं मातीत मिसळून राहायचा आणि तिकडं तू तुझ्या बायकोला आयती शाळा शिकवायचास होय. हिथं मी रक्ताचं पाणी करून चतकोर तुकडा पोरांसाठी मिळवणार आणि तिथं गादीवर बसून ती खाणारी नटून थटून कालेजात जाणार. बनी भावंडांनी पोटं आवळून तुला शिकवलं.
तो आता ही कालची आलेली टिकली कपाळावर मिरवत पंढरपुरात न हिंडणार आणि माझी पोरं अशीच भीक मागत फिरणार का रे बाबा? झालं एवढं रगड झालं, आता आमच्या नशिबाचं काटकुटं चुकायचं नाहीत. आई भडाभडा बोलू लागली. तिचा माझ्यावरचा विश्वास उडाला. तू काहीतरी बडबडीत बसलीस. आई, अगं मी तिला शिकवणार ते आपल्या घरादाराच्या कल्याणासाठीच का नाही? काल सांगितलं नव्हतं तुला? नगर बाबा, आता आगीची परीक्षा. तुला शिकून शहाणा केला तेवढा रगड झालं. काय वंगाळ झालं मला शिकून तुझं? चांगलं कोट कल्याण झालं बघ माझं. लगीन करून चालल्यास नवा आता सावता राहिला. इकडं माझ्या पोराबाळांनी पोटासाठी टाचा घासायच्या आणि तिकडं तुम्ही राजा राणीगत ऐटीनं राहायचं. खुळी आहेस तू. महिन्याला पैसे लावून देतो ना व. कुठं पुरायच्या त्या निमित्ताला तुझ्या 4 रुपड्या? एकाला 8 तोंड खाणारे आहेत इथं, पेटलेल्या खाईसारखी. 3 महिने झालं एकदा तरी हातावर हागलास का? आता तर सौता संसार थाटलास तू. हितनं पुढं लावून देशील का ते ठाव आहे मला. अगं 3 महिने मी काय दिलं नाही हे खरं, पर मळ्यात 800 रुपये लागवडीला कष्ट मशागतीला घातलं. लग्नाचा खर्च झाला तो कुणी केला? एकदम एवढी लागवड घालायला का सारा मळा वसाड पडला होता? एवढं निघतील का पैसे त्या पिकातनं? का एवढी घाई केलीस एका शब्दानं तरी विचारलंस का मला? घाई करायला पाहिजे होती. तुला काय विचारायचं त्यात? मला काय शेतकीतलं कळत नाही. 10-12 वर्ष त्या मळ्याची नीट नांगरट नव्हती, खतमूत नव्हतं, कशानं पिकेल तो? आता पिकला तर पोरं बाळं खाणार नाहीत वय तुझी? त्याच्यासाठीच घातलं मी ना पैसे. आता पंढरपूरला गेल्यावर पगार झाला की थोडं थोडं तुझ्या खर्चाला पुन्हा लावून देतोयस की. नग बाबा मला तुझं आता उपकाराचं पैसं. पोरं बाळा घेऊन माझी मी राबून खातो. आजवर काय तुझ्या पैशाची वाट बघत मी संसार केला वय? मी कुठं काय म्हणतोय की तू केलंस म्हणून. तिची भावना दुखावू नये म्हणून आणि तिला मोठेपणा द्यावा म्हणून मी तिला बोललो, तर तिनं तेच खरं धरलं. मग झालं तर तुझ्या परपंचाचं बघ जा आता. अजून माझी 5-7 कच्ची बच्ची आहेत. तुला ह्या संसारातनं दिलं तर त्यासनी काय देऊ? नको देऊस, राहिलं माझा मी घेतो संसार इकत. मी वाद बंद करायच्या हेतूनं बोललो. आईशी वाद घालू लागलो की फाटे फुटतात याचा मला अनुभव होता. बोलण्याच्या भरात ती 10 दिशा भडकत जाते. तिला आवरणं कठीण होतं. प्रसंगी माझाही तोल सुटत जातो. काय करावं सुचेना. भावना अशी होती की घरातल्या 1-2 वस्तू तरी मला हव्या होत्या. माझ्यासाठी म्हणून घेतलेलं पितळाचं ताट, पितळाच्या तांब्या, दुधाचा पेला आणि बसायचा पाट, एवढं तरी मला हवं होतं. त्यात जेवताना घरात अगदी आपल्या स्वयंपाकघरात बसून जेवल्यासारखं मला वाटणार होतं. मी उठलो आणि मामाकडे गेलो. माझ्या लग्नाचं निश्चित झाल्यावर अक्काताई थोरल्या मामाकडं म्हणजे आपल्या गावी गेली होती. माझ्या लग्नाच्या प्रकरणात तिला विनाकारण त्रास झाला होता. तिच्या मनाच्या भावनांचा मी विचार केला नाही. मुलीची जात. वडीलधाऱ्या माणसांनी मुलगा पाहायचा, त्याचा विचार करायचा आणि पसंत करायचा की नाही ते ठरवायचं. त्यांनी पसंत केलं तर मुलीनं लग्नात मुकाट उभं राहायचं. मुलानंच नापसंत केलं तर मुलीनं गप्प बसायचं. ही जनरीत. पण अक्काताई 11वी SSC पास झालेली. तिला तिच्या आशा आकांक्षांची, भावभावनांची स्वतंत्र जाणीव झालेली. पण त्या माझ्यासह कुणी विचारात घेतल्या नाहीत. याचं वाईट वाटतं. माझ्या मनातलं वादळ तिला कधीच निवांतपणे सविस्तर सांगता आलं नाही. तशी संधीच तिला मिळाली नाही. मामाचा उशिरा का होईना पण गैरसमज गेला होता. आता मी मोठ्या विश्वासानं त्याच्याकडे चाललो होतो. मामा घरात नव्हता म्हणून मळ्याकडं त्याला भेटायला गेलो. आईचा आणि माझा झालेला वाद सांगितला. माझी भावनाही सांगितली. माझ्या जेवायच्या वस्तू तरी मला द्याव्यात म्हणूनही सांगितलं. तसंच त्याला घेऊन घराकडे आलो. मामा आईला म्हणाला, दे की का अक्का त्याला काय 2-3 वस्तू पाहिजेत त्या. मी का म्हणून देऊ त्याला? तुझा लेक आहे म्हणून द्यायच्या. मामा हसत बोलला. आई गंभीर होती.
तिच्या मनाला कुठंतरी खोल वेडेवाकडे तिढे पडले होते. माझा ल्योक असता तर माझ्या शब्दाच्या बाहेर गेला नसता. माझी पोरं बाळं उपाशी ठेवून आता बायकोच्या शिक्षणासाठी येणारा पगार खर्ची घालणारे हो. उरलेला तिकडं पंढरपूरलात चैनीत उडवणार नि मला 4 रुपयात दिला म्हणायला मनी ऑर्डरनं लावून देणार. माझा पोरगा असता तर असा मतलबीपणा केला नसता ह्यानं, ती भडाभडा बोलली. हे हिच्या मनातलं खेळ चाललात बघ बरं मामा, मी हसून म्हणालो. मनाचा खेळ करायला का मी काही खुळी आहे का मी व्हण्यार सांगतोय. माझ्या अंदू, तू जर माझा ल्योक असतास तर 40-50 वर्षांनी आलेली सून निदान वरीसभर तरी ह्या घराला लाभू दिली असतीस. एवढं तुला 7 नवसानं जन्माला घातला. धोंड्या खुळग्यात तोंडाला घास काढून तुझ्या वाटात घातला. कामाने आतडी तुटली तरी शिकवला. एवढं हाल सोसून कुणाच्या पायी? माझ्याच की पायी. मी काय नाही म्हणतोय काय. मग असं बरं तुला वाटलं नाही की माझ्या आईनं माझ्यासाठी लय हाल सोसल्या तर निदान सालभर तरी तिला सुनाचा हातचं सुख लाभावं. काली सुरू व्हायच्या वक्ताला बायको म्हणणाऱ्याला घालून पंढरपूरला गेलंच. हिथं का तिला वनवास केला असता होय मी? का मी तिची कुणी नवं? माझ्या हाताखाली तुझी बायको ठेवायला तुला कमीपणा वाटला होय? माझा लोक असतास तर बायको चुटकीसरशी म्हणायला लावून गेला नसतास. मी काय खुळी आहे वय? आंदू, उडत्या पाखराची शेटं मोजणारी अवलाद आहे ही. तू तुझ्या मनाला इथलासा अंदाज लावतीस. अगं, स्मिताला थोडे दिवस मारायला लावून एवढ्यासाठीच दिलं की एकदा का पंढरपूरला आम्ही गेलो की परीक्षा होईपतोर म्हणजे 9-10 महिने तिला माहेराला जायला यायचं नाही म्हणून तिला माहेराला लावून दिली. मी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुझ्याच मनाचा विचार तेवढा खरा आहे वय? पोट उसून जन्म देणारी तुझी आई म्हणून, तिची सासू म्हणून माझ्या मनाचा काय विचार असेल का नाही? एकदा तरी गोष्ट विचारलीस का मला? चुकलं माझं, मी बोललो. मामा थंडपणानं सगळं ऐकून घेत होता. हे बघ अक्का, आता चुकलं म्हणतोय ना नव्हतो, मतलबीपणानं म्हणतोय तो. मला का कळत नाहीत असली बहिरुपाची सोंग? आईच्या हिताचा विचार बाजूला ठेवून काल आलेल्या बायकोच्या हिताचा विचार करतोय तो. कशाला तू माझी समजूत काढायला लागलायस? तुझ्या बी हातावर हळूच मानकं म्हणून तुरीचं दाणे ठेवलं, तू विसरलास भय? आई आता मामालाही बिथरवून आपल्या बाजूला ओढून घेण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या भावना दुखू नये म्हणून मी गप्प बसत होतो, पण मलाही आता स्पष्ट बोलणं भाग होतं. मी म्हणालो, उगाच तोंडाला येईल ते बडबडू नको. धोत्र्याच्या ब्या पेरायला अवघड नसतंय. माणसानं जमलं तर दुसऱ्याच्या मनात मोती पेरावत. आई, तुला वाटलं तर दे. मला काय ताट वाट्या पाट इतकं घ्यायला अवघड नाही. माझी एक भावना होती, मी ह्या घरचा संसार वाढवतोय असं वाटत होतं. 2 गोष्टी ह्या घरातल्या असाव्यात म्हणून मी मागतोय. एक वस्तू मिळणार नाही, सांगितलं नव्ह तुला? नवा संसार बायकोच्या गावासनं आणायचा असतोय. तिकडं जाऊन आणजा. सासरा मोठा तालेवर आहे तुझा. आमच्या घरात खापरं बी धड नाहीत, कुठलं देऊ मी? मामा एकदम आईवर खवळला. त्यानं तिला बऱ्याच शिव्या दिल्या. हट्टाला आणि ईर्षेला पेटून कशी स्वतःचं वाटोळ करत होती त्यासंबंधी बोलू लागला. शेवटी मला म्हणाला, आंदा, कुठं येतो तुझा पाटणी तांब्याने ताट? तुझा घेऊन काय करती, खाती का गेलती बघू? तिची इच्छा नाही तर मला जास्त नकोय काय. नुसता माझा बसायचा पाट नि एक पाणी प्यायचा तांब्या दिला तरी फुरं. तू उठ नि घे, ती काय करती बघू, मामा म्हणाला. मी उठलो आणि तांब्या घेऊन पिशवीत घातला. पाट घेतला नि वाचायला म्हणून आणलेल्या पुढारीचा कागद त्याला गुंडाळून सुतळीत बांधला. आई मामा बरोबर बडबड करतच बसली होती. पुरं झालं की आता उठणी त्याला न्याहारीला घाल, त्याला पुढं जायचं आहे. बडबडतच ती उठली आणि तिनं न्याहारीची ताटली माझ्यासमोर सारली. मी न्याहारी करून कोयनेला जायला निघालो. आईचा मामाचा निरोप घेतला. बाकीच्यांचा सकाळीच घेतला होता. पोरटोरं सगळी मळ्याकडे गेली होती. मामाला म्हणालो, चलतो मी. आईचा इन्नाकारण काहीतरी गैरसमज झालाय, तिची समजूत जरा काढ. बरं. मामानं मान हलवली. आई सोप्यात बसलेली उठली सुद्धा नाही.
मी निघालो आईशी झालेल्या भांडणामुळं अस्वस्थ झालो होतो. आतापर्यंत बारीक सारीक वादावादी किरकोळ भांडणं होत होती, पण ती तेवढ्यापुरती होऊन मिटत. पुन्हा दुसऱ्या दिवशी सगळं सुरळीत चाले. पण असं भांडण आईचं माझ्याशी पूर्वी झालं नव्हतं. तिच्या मनात खोलवर काही बिघडल्याची जाणीव झाली. दुसऱ्या दिवशी कोयनानगर पंढरपूर गाडीनं स्मितासह पंढरपूरला येऊन पोचलो. 2-3 दिवस हॉटेलात जेवलं. घराच्या मालकीनबाईंना म्हणजे अक्कांना बरोबर घेऊन सगळ्या प्रकारच्या प्रपंच वस्तूंची खरेदी केली. स्टोव, भांडी, पोळपाट, लाटणं इथपासून तो पाण्याच्या पिण्यासाठी पिंप, कळशी, रॉकेलचा डबा इथपर्यंत खरेदी केली. नवा चकचकीत संसार सुरू झाला. 4-5 दिवसात स्मिता कॉलेजलाही जाऊ लागली. दोघांचाही उत्साह ओसंडत होता. सकाळचं कॉलेज असल्यामुळं दोघांनाही लवकर उठून तयारी करावी लागे. कांदा, पोहे, शिरा, उपीट यांपैकी एक बशी आणि चहाचा 1 कप घेऊन आम्ही बाहेर पडत असू. पुष्कळ वेळा मला पहिला तास नसे. त्यावेळी मी मागं राहत असे, ती पुढं जात असे. पंढरपूरची मानसिकता लक्षात घेऊन आम्ही वागत होतो. कॉलेजच्या मुख्य रस्त्याला लागेपर्यंत एकत्र जात होतो. मुख्य रस्त्याला अनेक मुलं, मुली, प्राध्यापक कॉलेजात जाताना भेटत होती. मग आम्ही दोघे अलग होत असू. स्मिता एखादी मैत्रीण गाठे नि मी एखादा प्राध्यापक किंवा विद्यार्थी गाठे. कॉलेज संपवून परत आलो की ती स्वयंपाकाला लागे. भात, चपात्या आणि 1 भाजी. पुष्कळ वेळा तीही मूग, चवळी, मटकी, मटार यांसारख्या कडधान्यांची किंवा फळभाजी, पालेभाजी असे. दुपारी तासभर विश्रांती. नंतर चहा घेऊन त्या अभ्यासाला बसे. मी वाचनाला, क्वचित लेखनाला बसे. दुपारचा 4-1 तासांचा वेळ निवांत मिळे. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांची गर्दी जी 3ऱ्या प्रहारानंतर होत असे ते आता नसे. गेल्या वर्षी मी अविवाहित आणि नुकताच प्राध्यापक झालो होतो. आता जाणीव झाली की गेलं वर्ष तसं वाया गेलं. आता लेखन केलं पाहिजे. गंभीरपणे मी लेखनाकडे वळलो. स्मिताला दुपारचा वेळ तेवढा अभ्यासाला निवांतपणे मिळत होता. संध्याकाळी तिची स्वयंपाकाची गडबड सुरू होईल. त्यामुळं आमच्याकडं येणाऱ्या विद्यार्थ्यांचा, विद्यार्थिनींचा राबता कमी झाला. कॉलेजात भेटू लागलो. रविवारी मात्र वाचन लेखन टाळून स्मिताबरोबर इकडं तिकडं भटकत होतो. नवविवाहित असल्यामुळं कुणाकुणाकडे चहापानाला अधूनमधून जाऊ लागलो. स्मिताला आसपासची स्थळं, ठिकाणं दाखवू लागलो. त्यावेळी विद्यार्थिनी क्वचित स्मिताची एखादी मैत्रीण बरोबर असे. विशेष म्हणजे माझ्याविषयीच्या प्रेमभावामुळं ज्या मुलीची मला आता काळजी वाटत होती ती आता अतिशय आनंदी, खिलाडू वृत्तीनं स्मिताशी वागू लागली. तिची मैत्रीण झाली. एकंदरीत दिवस आनंदात जात होते. पहिली टर्म संपली. दिवाळीची सुट्टी लागली. लग्नानंतरची ही पहिली दिवाळी. दिवाळीसाठी कोयनेला बोलावलं होतं. चीनशी चाललेल्या युद्धात सगळ्या देशाचा दिवाळी वातावरणावर परिणाम झालेला. एका भयाकुल काळात दिवाळी आलेली. ती साजरी करण्याचा उत्साह कुणाही सुजाण माणसाजवळ नव्हता. माझ्याजवळही नव्हता. पण गावाकडच्या परिस्थितीची आठवण झाली. आईशी भांडण करून आलो होतो. तिनं अबोला धरला होता. भावंडांची इच्छा होती की मी दिवाळीला त्यांच्या वहिनीला घेऊन कागलला यावं. मला वाटत होतं की माझ्या भावंडांची माझ्या लग्नानंतरची पहिली दिवाळी मोठ्या आनंदात जावी. त्यांना आणि माझ्या घरादाराला चीन-भारत युद्धाचं काही कळत नव्हतं. वर्तमानपत्र त्यांच्यापर्यंत पोचत नव्हती. मी कागलला दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. तसं कोयनानगरला कळवलं. स्मिताला म्हणालो, दिवाळी करून कोयनेला जाऊ. तिथं तुला सलग राहता येईल. तिथून पुढं मी पंढरपूरला जाईन, नंतर तू ये. तिनं ते मानलं. आम्ही कागलला आलो. आल्या आल्या मळाकडे गेलो. पाऊस मनासारखा झाला होता. लागवड, मशागत मनासारखी केली होती. आता पिकं कशी आली आहेत हे बघण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पंढरपूरला रोज सकाळी कॉलेजला जाताना मळ्याची हटकून आठवण यायची. कॉलेज गावाबाहेर नव्या इमारतीत गेलेलं. तिकडं जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रानं पसरलेली. शेतकरी रानाला कुपं घालताना, पिकांच्या भांगलनी, खुरपणी करताना दिसायचे नि माझ्या मनासमोर माझं रान उभं राहायचं. तिथं आता काय काय चाललं असेल याची कल्पना करत मी कॉलेजला जायचो.
मळाच्या बांधावर पोचलो आणि हिरव्यागार उसानं डोलून स्वागत केलं. अगोदर रानाच्या सभोवार फेरी मारली. पिकं दर सालापेक्षा कितीतरी बरी आली होती. खतामुळांच्यावर काळोखी धरली होती. मन भरून आले. माझं घरदार सुखानं 4 घास खाणार, दिवस सुखाची येणार. शिवा बांधावर एकटाच गवत कापत होता. मला बघितल्याबरोबर म्हणाला, "इकडनं कुठनं आलासा?" "बांधावर फिरत फिरत असता इकडं आलो. अजून खोपीत बी गेलो नाही. एकटाच गवत कापायला लागलायस. दादा कुठं आहे?" मी विचारलं. "कुठं आहे कुणास ठाव. बसला असेल खोपीत चिलीम वडत, नाहीतर कुणासंगट चकाट्या पिटत." शिवा दादाविषयी नाराजीने बोलला. दादाच्या आळशीपणात नी दुसऱ्याला काम लावून खुशाल खोपीत बसण्याच्या त्याच्या स्वभावात फरक पडला नव्हता. तो आता पडेल असंही वाटत नव्हतं. रानातली माझी जागा शिवानं घेतली होती. दादाच्या शिव्या आणि दणके ही त्याला खावे लागत होते. मी गेल्या वर्षी पंढरपूरला गेल्यावर 2च महिन्यात दादाच्या माराला आणि शिव्याला कंटाळून शिवा उदगावला मामाकडे पळून गेला होता. 2-3 दिवसांनी मामानं त्याला परत आणून घालवलं होतं. मी पळून गेल्यावर आई दादानं शोक केला होता. त्यानंतर ते माझ्याशी सरळ वागू लागले होते. शिवानंही हे सत्य रुपसलं होतं, पण त्याचा हवा तसा परिणाम झाला नव्हता. दिवाळी अगदी 2-3 दिवसांवर आलेली. आई कारणापुरतीच माझ्या संग बोलत होती. मी आईला विनंती केली, "आई, आज पोरांसाठी दिवाळीचा थोडा कपडा चोपडा खरेदी करूया. सांजचं दुकानाला जाऊया. तुझ्या पैशानं कापडं विकत घेऊन दिवाळी साजरी करायला माझी पोरं लुळी पांगली आहेत वय? का आजवर तुझ्याच पैशाने आम्ही दिवाळी साजरी केली?" तिच्या बोलण्यात पीळ होता. "दिवाळीचा सण आहे. करायचं असेल तर सगळं मनानं साजरं करू. तू कापड खरेदी करायला येणार नसशील तर मी एकटा जाणार आहे. येणार असशील तर बोल." मी थोडा आवाज चढवला. "माझ्या पोरांसाठी तुझा सुतळीचं तोडा बी नको आम्हाला. सांगून ठेवतो." ठेव." मी उठलो. स्मिता घरात होती. मला वाद घालत बसायचं नव्हतं. स्मिताला बरोबर घेतलं आणि पैसे घेऊन तिच्याबरोबर कापड दुकानाला गेलो. लग्नात सगळ्यांना कपडे केले असले तरी भावंडांना दिवाळीतही कपडे घ्यायचे, त्यांच्या कष्टाणाऱ्या जीवांना उल्हासित करायचं, असं पंढरपुराहून येताना मी ठरवलं होतं. दुसराही हेतू होता की आईच्या तुंबलेल्या रागाचा बांध या निमित्तानं फुटल आणि तिचं मन स्वच्छ मोकळं होईल. पण आता वळण वेगळं लागेल असा रंग दिसू लागला. सगळ्या भावंडांना कपडा उक्ता खरेदी करून दिला. तासरातीला शिवाही मळ्यासनं आला. तेव्हा मी सगळ्यांना एकत्र बोलवलं. "या रे या सगळे सोप्यात. ही बघा, तुम्हासनी दिवाळीची कापडं आणल्यात. यंदा दिवाळी जोरात साजरी करायची." आई स्वयंपाकघरात काही बाई करत होती. "खबरदार, जर त्या कापडासनी हात लावशिला तर एकेकाचा हातच तोडून टाकीन." आई गरजली. सगळी भावंड बावरी होऊन एकमेकांकडे बघू लागली. त्यांना त्या अवताराचा काही अर्थच कळेना. तिला न जुमानता मी कपडे आणल्यानं ती जास्तच डिवचल्यागत झाली होती. क्षणभर मला काय करावं ते कळेना. शिवाला कपडे पाहण्याचा मोह अनावर झाला. त्यानं सरळपणानं आईला विचारलं, "का हात लावायचा नाही? दादा वहिनीनं तर आणल्यात ना?" "ए कामाचे शिव, गप कुत्र्यावानी बसायचं. तू काय धीरणा होऊन घरात बसलायस? लयच हौस असेल तर कुठेतरी कामाला जा. 4 पैसे कमवून आण नी नवी कापडं घे. त्याची उपकाराची कापडं घालायला का भिकारी आहेस का नाचारी आहेस?" शिवाला तिनं सुनावलं. "चला रे जेवायला," असं म्हणून सगळ्यांना आत हुसकलं. सगळी मुकटपणानं गेली. माझा राग अनावर झाला. पण स्मिता समोर होती. तिच्यासमोर आपला गावठी अवतार बाहेर पडू नये असं वाटत होतं, म्हणून गप्प बसलो. ती माझ्याकडं बघत गप्प बसली होती. "ठीक आहे, नको असतील तर नका घेऊ. मी इथं ह्या वनावरच्या दिवळीत गठाडे ठेवले. ज्याला जेव्हा पाहिजे तेव्हा घ्या." आईला आणि भावंडांना ऐकायला जाईल अशा बेतानं बोललो. भावंड आज जेवू लागली. मी आणि स्मिता मधल्या सोप्यात चिमणीच्या मिनमिनत्या उजेडात बसलो. आईच्या मनाला जास्तच गाठी बसल्या होत्या. मनाला उदासीनता आल्यागत झालं. लग्न झाल्यानंतरच्या 2-3 महिन्यात मी एकदाच पैसे लावून दिले होते.
पगार वेळेवर होईनासा झालेला. विद्यार्थी कमी झालेले. पंढरपूर गाव जुन्या ब्राह्मणी संस्कृतीचं वर्चस्व असलेलं. रयत शिक्षण संस्था बहुजन समाजाची. शिकवणारे बहुतेक प्राध्यापकही बहुजन समाजातून आलेले. त्यामुळं गावानं मनोमन कॉलेजवर बहिष्कार पुकारल्यासारखं केलं. त्याचा परिणाम म्हणजे ज्यांना शक्य होतं अशी मुलं सोलापूरला शिकायला गेलेली. विद्यार्थी प्रवेशाच्या वेळी जो काही पैसा गोळा होता त्यातून करावयाचा पगार कॉलेजला नीटपणे करता येईनासा झाला. प्राचार्य तोडमल गावात सद्भावनेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. लग्नाचा खर्च मळ्यात कष्ट मशागतीसाठी घातलेला खर्च बराच झाला होता. नवा संसार खरेदी केला त्यासाठी बराच खर्च झालेला. पुंजी सगळी संपलेली. पगार 220 रुपये मिळत होता. त्यावेळी आम्हा दोघांना काटकसरीनं राहूनही घरभाडं, भांडवली व घरखर्च यांसाठी 100 ते 110 रुपये लागत होते. दुसरं असं की 15-20 दिवसांनी येणाऱ्या गावाकडच्या पत्रात पैसे पाठवून दे असा तकादा असे. म्हणून एका पत्रात मी लिहिलं होतं, तूर्त माझ्याकडं पैसे नाहीत. तुम्ही प्रत्येक महिन्याला माझ्या मनी ऑर्डरची वाट बघत बसू नका. सगळ्यांनी मिळून मळ्यात कष्ट केलं तर मळा पिकल. आळस करून घरातच बसून खाऊ लागलात तर मळा पिकणार कसा? मळा चांगला पिकावा म्हणून मी ह्या वर्षी लागवडीला आणि मशागतीला भरपूर पैसे घातलेत. त्यातूनच तुम्ही आता विचारपूर्वक माळवं दळवं करून वेळच्या वेळी बाजारात भाजीपाला विकून पोटा पाण्याची तरतूद केली पाहिजे. दिवाळीच्या वक्ताला आल्यावर मी खर्चाला पैसे देईन. माझ्या या पत्राचा उलटा परिणाम आईवर झालेला. मला माझी चूक झाल्यागत वाटू लागलं. पण आईनं स्मिता इथं पहिल्याच दिवाळीला असताना असं वागायला नको होतं. दिवाळी उत्साहात साजरी करून नंतर काय ते भांडण काढलं असतं तरी चाललं असतं असंही वाटू लागलं. भाऊबीजेचा दिवस. धोंडू सुंदरा माहेराला आलेल्या. हिरा घरातच होती. लक्ष्मी यांचा अजून तशा लहान. उत्साहानं सगळ्यांच्या वतीनं हिराबाई म्हणाली, दादा अंगावरची कापरं काढा. सगळ्या जणी तेल उठणी लावतोय मग आंघोळ घालतोय. तिच्यावर आई गरजली, ए नान्न घालून घरात बसलेल्या रांड, आंघोळीला पाणी आणणार कुठनं? घरात बसून बेस सगळीजण आयत्या पाण्या आंघोळ करत्याला. माझ्या काळजाचा एकदम लचका तोडल्यागत झालं. ही माझी आईच बोलते काय? ही कोण? माझ्या मनाला अनेक इंगळ्या डसू लागल्या, पण मी गप्प राहिलो. मला ऐन सणात भांडण करायची नव्हती. आईनं सरळ मला वाळीत टाकायचं ठरवलं होतं. ती अहंकारी आणि अतिशय जिद्दी होती. मी म्हणालो, हिराबाई घरातलं पाणी वापरू नका. माझी जुनी कावड कुठे आहे ती सांग. 2 घागरी मोकळ्या करून दे. आम्हा दोघांसाठी मी 4 खेपा आणतो. मग मी आंघोळ करेन. कुठे आहे माझी कावड? म्हणून उठलो. कावड हुडकू लागलो. आईच्या लक्षात आलं की मी भांडण टाळतोय आणि तिच्या हेही लक्षात आलं की आपण रागाच्या भरात नको ते बोलून गेलोय. तरीही ती माघार घेण्याचं टाळून बोलत होती. तू पाणी आणायला घरातल्या बायका काय मेल्या काय? तिला काय देवाऱ्यात पुजून ठेवून माझ्या लेकीसनी पाणी आणायला लावणार आहेस? आईच्या सखोल मनातली परंपरागत सासू जागी झाली होती. सून म्हणजे पोराचा वंश वाढवायला नी कामधामाला आणलेली मोलकरी नसती असं तिच्या रूढीग्रस्त जुनाट रक्तात वाटत होतं. तिला डोईवरनं काखतनं घागरी आणून भरायची सव नाही. आलेल्या चावीनं घरातल्या घरात पाणी भरायची तिला सव आहे. मी आणतो पाणी. मला काय धाड भरली नाही. माझा जन्म ह्या गावात कावडीनं पाणी आणण्यातच गेलाय. मला खोलीत ठेवलेलं कावडीचं कांबट सापडलं. हिराबाई 2 घागरी मोकळ्या करून आण. गप बसा आता. सगळी शहाणी हायसा. आमासनी काय धाड भरली हवे? आणतो की आम्ही पाणी. आई तू जा बघ अगोदर चुली पुढं. हिराबाईनं माझी आणि आईची समजूत काढली. आई चुलीपुढं गेली. तिथं जाऊन स्वतःशी बडबड करू लागली. गावात सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे हौद बांधले होते. त्या भागातील गोरगरीब माणसं तिथं जाऊन पाणी आणत असत. आमच्या घरापासनं 4-1 फरलांगावर पाण्याचा हौद होता. पाळीला ताटकळत बसून मिळेल तेवढं पाणी आणावं लागे. त्यात सकाळी एखाद दुसरं माणूस गुंतून जाई. मला आणि माझ्या बहिणींना हे पाणी आणण्याचा सराव होता. गावाचे रस्ते गल्ल्या पार करत बायकांना
डोईवरनं आणि काखेत घागरी घेऊन घराकडे यावं लागत होतं. स्मिताची इच्छा असली आणि नसली तरी तिनं गावभर फिरत डसमाळणारं पाणी केसांवर अंगावर सांडून घेत घामाघूम होत भरल्या घागरी आणाव्यात असं मला वाटत नव्हतं. पण आईची तशी इच्छा होती. बहिणींनी मला पाणी आणून दिलं नाही. तिघीजणी मिळतील त्या घागरी बादल्या घेऊन पाण्याला गेल्या. त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी आंघोळ केली, पण उत्साह मावळला होता. स्मितालाही आग्रह करून बहिणींनी आंघोळ घातली. धाकटा मामा ओवाळून घ्यायला आला. मांडामांड झाली. आईनं आंघोळ केली होती. मामाही आंघोळ करूनच आला होता. सण वार असला तरी आई त्यात रुंजी घालत बसत नव्हती. काय असतील उपचार विधी ते ती चटकन करून घेते आणि नेहमीच्या कामाला जाते. त्यात वेळ घालवायला तिला सवड नसते. बहिणींच्या आंघोळी झाल्या. भावांच्या त्यांच्या अगोदर झाल्या. सगळ्या बहिणींनी सगळ्या भावांना ओवाळलं. आईनं आपल्या भावाला ओवाळलं. त्यात तिच्यासाठी यंदा लुगडं आणलं होतं. हिरानं फराळाच्या ताटल्या करून सगळ्यांना एक एक दिली. चटक्यासरशी फराळ करून सगळी पोरं ढोरं शेरडं घेऊन मळ्याला गेली. स्मिताही सगळ्यांच्या बरोबर मळ्यात गेली. मामाकडं आदल्या दिवशी मी जाऊन आलो होतो. त्याला झालेला वाद सांगितला होता. चहा घेऊन आई आली. गमतीला आल्यागत मामानं मला विचारलं, माझी लाडाची अक्का बोलली का नाही अंदा तुझ्या संग? बोलते का नाही ते तूच विचार. माझा मी आता एवढा उरूस झाल्यावर चाललो पंढरपूरला. असं म्हणून मी उठलो आणि मधल्या सोप्यातनं बाहेरच्या सोप्यात चाललो. कुठं चाललायस? मामा म्हणाला. कुठं जाऊ? बाहेर सोप्यात तरी वाचत बसतो झालं. भनीला भाऊ भेटलाय तर माझी निकषाला मध्ये लुडबुड. मामा आणि आई एकमेकांकडे बघून हसली. आईचा घाव माझ्यावर मी बसला होता. त्यामुळं माझा चेहरा आणि आवाज पडल्यासारखा झाला होता. मामाच्या ते लक्षात आलं. सारखं त्याच्या संग भांडतीस का ग? तुझ्या आईला तुझ्या. तो का आता लहानगा राहायला हाय वय? त्याचं आता लगीन झालंय. सोन्यासारखी तुला सून आली या घरात. मामानं तिला प्रेमानं शिवी दिली आणि समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कुणापासून आली? एक दिस तरी मला सासूपण भोगायला मिळू दे नव्हतं. माझी सून म्हणणारी एकदा तरी माझ्या संग गावातून हिंडून फिरून होती. गावातल्या बायका विचारत्यात, लेकाचं लगीन झालं म्हण. मी म्हणतो झालं की. अगं पर सून कुठं आहे तुझी? मी मग बायकांशी काय सांगू? लगीन झाल्याबरोबर गेली लेका संग पंढरपूरला म्हणून सांगू? ह्यो लोक म्हणणारा माझ्या पोटचा असता तर म्हणाला असता, आई तुला सून सुख मिळू दे. एवढं तू मला नवसा सायासनं वाढवलंस, लहानाचा मोठा केलास. मी काय मळ्यादळ्यात काम करून तुला सुख दिलं नाही? निदान माझी बायको तरी तुला सासूपणाचं सुख दिल. असं एकदा तरी होणं म्हणून हे होतं. अगं त्यानं काय गमजा कराय बायको तिकडे नेली वय? त्याच्या पोट्यापाण्याची तिकडे व्यवस्था कुणीच करायची का जलमभर त्यानं खानावळीतच खायचं? अर्ध कच्चा संसार जागचं अन्न खाऊन आधीच त्याचं पोट बिघडतंय, तुला ठाव नाही वय? शिकून एवढा पगारदार झालाय. महिन्याच्या महिन्याला मनी ऑर्डर करतोय. ते सुनाचं बी आणि लेकाचं बी सुख म्हणायचं? नगर बाबा मला त्याचा पगार. लगीन झाल्यापासनं किती पैसे लावून दिलेत त्याला विचार. तो उडाला आता पाखरूहून. होय रे अंदा, पैसे लावून देत नाहीस व इकडं? लावून देईना तर. गेल्या 3 महिन्यातच लावून दिलं नाहीत. खर्च झालाय. भांडीकुंडी घ्यावी लागली. अजून महिन्याच्या महिन्याला पगार होईत नाही. शिवाय दिवाळीला म्हणून थोडं साठवलं ते बरोबर आणल्यात. पोरासनी कापडं घेतली. खर्चाला 100 रुपये देत होतो तर तिनं ते फेकून दिलं. मळ्यात लागवडीला भरपूर खर्च झालाय. हिचं तर म्हणणं माझ्या हातात सगळा पगार पाहिजे. कसं काय देणार मी? होय ग? नको तर. माझ्या पोटाला काय हो एकटाच आहे? ह्याला मी कशासाठी एवढा दांडगा केला? घरादाराची पोटं आवळून ह्याला आम्ही शिकवला. आत्ता पोतर माझ्या पोरांनी ह्याच्या शिक्षणासाठी माती खाल्ली माती. मी ह्याला शिकवायला मोकळा सोडला. मग ह्यानं नको का पगार घरात आणायला? सगळ्याच्या सगळा दिला पाहिजे. शहाणे अंधू, तू काय देतोस मला पगार? मीच घाटलेलं मला फिरत मिळतंय.
त्याला तू पगार म्हणतोस वय? का घाटला असल आम्ही एवढं सगळं तुझ्यात? जरा तरी भनी भावांचा आईबापाचा विचार तुला का सुचू नये? सगळ्या पांडवांना समान मानणाऱ्या कुंतीच्या वृत्तीनं आईनं सगळं गणित मांडलं. कोणत्याही लेकराची कमाई सगळ्यांनी वाटून खावी या बुद्धीनं ती बोलत होती. मला चक्रावल्यासारखं झालं. तरी मी स्वतःला सावरत म्हणालो, अगं पर सगळा पगार तुला इकडं देऊन मी तिकडं काय खाऊ? परिस्थितीतील बदलांनी ध्यानात घ्यावा ही माझी इच्छा होती. त्यानं तिकडं काय खायचं ग? खुळ्यासारखी अशी का बोलायला लागलीस? आरलिंगप्पा, तसा सगळ्याच्या सगळा पगार मागायला मला काय खूळ लागले का? ही 2 माणसं तिथं खाणार. समज ह्याला 200-250 काय असेल ते पगार मिळतोय. घरात आता एकूण माणसं आहेत 12. धोंडी सुंदरी नांदाय गेली तर 10 उरतात. त्या 225 रुपयाच्या 10 वाटण्या कर. 2 वाटण्या ह्याला दे. 8 वाटण्या. आर बाबा, ह्या पटाने आल्या पाहिजेत का नको? मामा आश्चर्यचकित झाला. का तुला पटाने हिशोब वाटावा? आज ह्या कागल गावात बापायाला 1 रुपया नि बायकासनी 10 आणे रोजगार मिळतोय. महिना 1 रुपया बापायला 30 रुपये रोजगार हित मिळतोय. हितली माणसं तेवढ्यातही परपंच करतात नव? करतात की. मग ह्यानं लई तर 50-60 रुपये ठेवून घेऊन मला इकडं उरलेलं पैसे लावून दिलं पाहिजेत बघ. 8 माणसांचा संसार हित मला वडावा लागतोय. ह्याच्या दोघांच्या संसाराला महिना 100-150 रुपये नि हितं 8 जणांच्या संसाराला 50-60 रुपये होय र बाबा. कशासाठी तुला आम्ही मोठा केला? तू खुशाल घडीची झुळझुळीत कापडं घालायचा नि माझ्या पोरांच्या अंगावर 70 गाठी मारलेल्या चिंध्या. संगीत घर नि हितं आमच्या घराची हागणदार झालेली. सावलीत बसून तू दूध भात खायचा आणि हितं आम्हासने रातध्याड राबून बी शिळ्या भाकरीचं तुकडं. तुझी बायको छापील फुलाफुलाच्या साड्या नेसून चुटुक चुटुक चप्पल वाजवीत तिकडं कालेजात जायची नि माझ्या लेकी इकडं ढोरामागणं शेणाचं पू गोळा करायच्या. असं का? माझा लोक होऊन ह्योचा कवा विचार केला होतास का? पुष्कळ केला आई. तिथं मला आता प्रोफेसर म्हणून राहावं लागतंय. म्हणून ही इस्त्रीची कापडं घालावी लागतात. 4 चांगली माणसं घराकडे येणार जाणार तेव्हा बऱ्यापैकी घर असावं लागतंय. आणि आम्ही काय तिथं सोनं रुपं खात नाही. भाजी भाकरीच खाऊन राहतोय आणि स्मिताही शिकणारच. मला शिकलेल्या माणसाच्या प्रोफेसर माणसाच्या रीतिरिवाजाप्रमाणे जगावं लागणार. रोजगारी माणसाचं घर नि प्रोफेसराचं घर एका मापानं कसं मोजतीस तू? का आम्ही माणसं नवं? का आम्हाला तसलं घर तसली कापडं ताजं ताजं पोटभर खायला नको हाय? ते सगळ्यासनी पाहिजे हाय. हळूहळू तू बी मिळालच की. पर जरा दम धरला पाहिजे. संस्था मला पगार देती ते नुसता घरादाराच्या पोटाला खायला नाही. संस्थेला वाटतंय ह्या पगारातनं नोकरदार माणसानं चांगली कापडं घालून शिकवलं पाहिजे. ह्या माणसाला 4 पुस्तकं विकत घ्यायला पैसे उरले पाहिजेत. ह्याला चांगलं घर मिळालं तर ह्याचा अभ्यास चांगला होईल नि ह्या पोरासनी चांगलं शिकविल. म्हणून ह्याला चांगलं घर मिळण्यासाठी भाड्याचं पैसे देता आलं पाहिजेत. म्हणून एवढा पगार संस्था देते. त्यासाठी एवढा पगार असतोय. आई, नाहीतर संस्थेनं मला 30-40 रुपयेच पगार दिला असता की. मी अडाणी बाई. तू शिकून शहाणा झालायस. पुस्तक वाचणारा आणि लिहणारा माणूस. मला काय बोला ऐकणार आहेस? तू काय बी बोललास तरी आम्ही होच म्हणणार. खरं खोटं आम्हाला काय माहीत असतंय त्यातलं. पर एक ध्यानात ठेव. हितं माझ्या हृदयात ह्या घरादारापायी माझ्या पोराबाळापायी आगीची खाई पेटली आहे. आता लगीन झाल्यावर सावलीला बसून तू एकटाच तुझ्या जन्माचा विचार करू नको. तसा मी करणार नाही हे तुला कसं सांगू? मला चक्कर आल्यासारखी झाली. मी भिंतीला टेकून गप्प बसलो. माझी विचारशक्ती खुंटल्यागत झाली होती. दिवाळीनंतर लगेच गावचा उरूस होता. 3-4 दिवस उरसासाठी राहून मी आणि स्मिता कोयनेला गेलो. माझ्याही मनाचा असा निश्चय झाला होता की माझ्या मागं स्मिताला कागलात एकटी ठेवायची नाही. आईचा स्वभाव हे त्याचं मुख्य कारण होतं. तिला आपल्या व्यथा वेदना दुसऱ्यांजवळ सांगत बसण्याची सवय होती. त्यामुळं तिची दुःख हलकी होत
पण आपली दुःख सांगताना ती घरातल्या इतरांच्या उण्यादुण्यावर नकळत भर देई. उणीदुणी गडदभर होत. त्यामुळं ऐकणारा माणूस तिच्या सोशिक मनावर फुंकर घाली. तिला बरं वाटे. अधिक बरं वाटावं म्हणून भावनेच्या भरात तिच्या तोंडून प्रसंगी खऱ्याचं खोटं होऊन बाहेर पडे. त्यामुळं तिला अधिकच सहानुभूती मिळे. तिचा अहंकार गोंजारला जाई. त्यातनं तिला जगण्याचं बळही मिळे. पण घरातल्या इतरांविषयी ऐकणाऱ्याचे गैरसमज होत. गावातील वडीलधारी माणसं प्रसंगी आम्हा घरातल्यांना बोलत. तीही बिचारी अडाणी असल्यानं मोकळेपणानं आईच्या सहानुभूतीपोटी कान उघडणी करत असत. त्यातनं गैरसमज होत. हे सगळ्यांना माहीत होतं. अशा प्रकारचं काहीतरी ती स्मिताजवळ सांगत बसेल अशी मला काळजी वाटत होती. म्हणून मी आईची नाराजी रोष पत्करून स्मिताला कागलात एकटी ठेवू इच्छित नव्हतो. तिला कोयनेला घेऊन गेलो. एक दिवस तिथं मजेत काढला. कोयनेचं नुकतंच पूर्ण झालेलं धरण, पोफळीभोवतीलचा निसर्ग पाहताना स्वतःला विसरून गेलो. स्मिताला भावंडं खूप होती. पोराबाळांनी भरलेलं घर. सगळी एकमेकांशी आनंदानं खोडकरपणानं स्वाभाविक वृत्तीनं खेळत. एकदम स्वयंपाकघर भरून जेवायला बसत. डॉक्टर शांत आणि प्रांजळ वृत्तीचे होते. अगदी साधेपणानं राहत. सामान्य माणसांशी मिळून मिसळून वागत. मला हे घर आवडलं. अगदी माझ्या घराचीच पण सुखी समाधानी आवृत्ती होती. 2 दिवस राहून मी पंढरपूरला परतलो. सुट्टी संपली नव्हती तरी गावाकडे राहण्याचा रस वाटेनासा झाला. कधी नव्हे इतकी कठोरपणानं आई माझ्याशी वागली होती. भावना, अपमान, राग, शोक इत्यादींनी माझं मन ढवळलं जात होतं. कड अनावर होत होते. आई असं वागायला नको होती असं राहून राहून वाटत होतं. कोड्यात टाकणाऱ्या तिच्या वागण्याचा अर्थ लावत पंढरपुरात बसलो. तो नीटपणे लागणं इथून पुढं कोड्यात टाकणाऱ्या तिच्या वागण्याचा अर्थ लावत पंढरपुरात बसलो. तो नीटपणे लागणं कठीण झालं. आईच्या मनात अनेक गोष्टी खदखदत होत्या. ती माझ्याकडून अनेक गोष्टींची अपेक्षा करीत होती. त्यांची थंडपणानं चर्चा करणं, त्या सरळपणानं मला सांगणं तिला अपमानास्पद वाटत होतं. घर, दार, आई, वडील यांना वाऱ्यावर सोडून मी फक्त माझाच विचार करतोय. आता तर मला नोकरी मिळाल्यानंतर नि माझं लग्न झाल्यामुळं मी पटकन वेगळा होईन. पंढरपुरात स्वतःचा स्वतंत्र संसार थाटीन. पुन्हा गावाकडच्या माणसांच्या नशिबी वनवास, उपास, फरफट आणीन अशी तिला भीती वाटत होती. हे सगळं मी तिला शिकलेला थोरला मुलगा या नात्यानं आपण होऊन समजून घेऊन वागावं अशी तिची आई म्हणून इच्छा होती. मी तसं वागत नाही अशी तिची समजूत झालेली. तिला वाटत होतं तिनं माझ्यासाठी जे तन मन धनानं सर्वस्व वेचलं होतं ते वायाच गेलं. तिचा प्रचंड अपेक्षाभंग झाला नि ती मनोमन उद्ध्वस्त झाली. तिच्या उद्ध्वस्तपणाचा तो वेडावाकडा अडाणी आविष्कार होता. आई त्या क्षणी जे काही मनात येईल ते जसे तर तसं बोलत होती. त्या क्षणी ते तिला सगळं पटलंही असेल. आपणाला जे वाटतं ते सगळंच्या सगळं खरं आहे अशी तिची मनापासूनची धारणा असेल. त्यात आपला राग, लोभ, वासना, आपल्या मनाची होणारी समजूत आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यातला फरक तिला कधी कळत नव्हता. मन मानेल तशा वाढलेल्या, कधीच बेसनी सळवणी न केलेल्या जंगली झाडासारखी तिच्या मनाची वाढ झालेली. ना संस्कार, ना संयम, ना धडई, ना पढई असं तिचं काहीसं आदिम राहिलेलं मन. मी पगार मिळून आणत असलो तरी त्या धनावर सिंहासारखा मन मानेल तसा प्रथम मी ताव मारावा आणि उरलेलं उपकारी भावनेनं घरादाराला द्यावं ही वृत्ती तिच्या लेकूरवाळ्या मनाला मानवत नव्हती. प्राध्यापक झाल्यावर, विवाहित झाल्यावर मी तसं वागतोय असा तिला संशय आला नि ती मांजरीसारखी माझ्यावर उलटली. तिच्या या सनातन मनाचा भडका गेल्या 4-5 महिन्यात होत होता नि माझ्या वाट्याला तो येत होता. मला वाटलं काही झालं तरी ही आपली आईच आहे. हिच्याच पोटी आपण जन्माला आलो आहोत. हिनं आपल्या मनाच्या कितीही चिंध्या केल्या तरी तिचं मन समजून घेतलं पाहिजे. समजून घेता घेता तिच्या या अवघड दगडी मनाची कठीण असलेली तरी घरही केली पाहिजे. ती करताना एखादी कपरी उडून आपलं कपाळ फुटलं तरी चालेल. मी निवळल्यासारखा झालो. उठून उद्योगाला लागलो. तर मित्रांनो,
घरभिंती या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला येथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत असेच प्रेम आणि असाच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.